स्थानिक स्वराज संस्थांचं बिगुल निवडणूक आयोगानं वाजवलेलं आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि खास करून कोल्हापूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे। कोल्हापूर हे बदलाचं केंद्र आहे। बदलाचं वारं कोल्हापुरातनं वाहत आहे। ते लक्षात घेऊन खास करून कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं सगळ्याच म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापुरातले जिल्हा परिषद मतदारसंघ, पंचायत समिती मतदारसंघ असू देत, या सगळ्याच ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरी जाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे, कारण जे मॉडेल दिल्लीचं होतं आम आदमी पार्टीचं, जे मॉडेल पंजाबमध्ये सुरू आहे, त्याच धर्तीवर विकासाचं मॉडेल कसं आपल्याला इथं विकसित करता येईल या अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीला सामोरं जाईल। खास करून नव्या नेतृत्वाला संधी देणं हे आमचं टार्गेट असणार, कारण घराणेशाहीचा जो काही फटका कोल्हापूर जिल्ह्याला सातत्यानं बसतोय आपण सगळी बघत आलेला आहात आणि कारभाऱ्यांचं वलय हे कुठंतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे संपवल्याशिवाय कोल्हापूरचा खरा विकास होणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही नव्या नेतृत्वाला संधी देतोय। त्याचबरोबर लोकांच्याकडे जाऊन आम्ही आमचं मॉडेल सांगून क्राऊड फंडिंगचं सुद्धा आम्ही लोकांशी चर्चा करणार आहे। मला खात्री आहे, जसं की दिल्लीमध्ये क्राऊड फंडिंगच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या होत्या, कोल्हापूरमध्ये सुद्धा तसंच होईल। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।